हॅलो फ्रेंड्स, आता आपण इन्शुरन्स क्लेममधील लॉस ऑफ स्टॉक या मेथडचे तिसरे एक्झाम्पल पाहणार आहोत. पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपण अगदी बेसिक पॉईंट्स विचारात घेतले होते. सेकंड एक्झाम्पल पाहिलं होतं, त्याच्यामध्ये आपण ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक, जर स्टॉक ओव्हर व्हॅल्यूड करून दिला असेल तर कॉस्ट प्राईस प्रमाणे म्हणजे 100% प्रमाणे कॅल्क्युलेशन कसं करतो ते पाहिलेलं होतं. आता या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काही व्हॅल्यूज मिसिंग आहेत आणि काही व्हॅल्यूज आपल्याला एक्स्ट्रा दिलेल्या आहेत आणि त्या कशासाठी दिलेल्या आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. ड्यू टू फायर इन द गोडाऊन ऑफ मिस्टर रजनीकांत ऑन 31 डिसेंबर 2004. आता इथे डेट ऑफ फायर 31/12/2004 आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे इथे आर्थिक वर्ष केव्हा संपणार आहे हे आपण डेट ऑफ फायरवरून सांगू शकत नाही. ते आपण स्टॉक, ओपनिंग स्टॉक किंवा क्लोजिंग स्टॉकची जी व्हॅल्यू दिली असेल त्याच्यावरून ठरवतो. त्यामुळे ही डेट ऑफ फायर 31/12/2004 आहे. आता इयर एंडिंग 31 डिसेंबर आहे, 31 मार्च आहे, 30 जून आहे, 30 सप्टेंबर आहे. ते आपण पुढे चेक करूयात. द एंटायर स्टॉक वॉज डिस्ट्रॉइड एक्सेप्ट, सर्व माल खराब झाला शिवाय द व्हॅल्यू ऑफ ₹5,723. सर्व माल खराब झालेला आहे पण 5,723 रुपयाच्या व्यतिरिक्त, म्हणजे हा माल वाचलेला आहे आगीपासून, त्याला आपण सॅल्वेज गुड्स म्हणतो. काय म्हणतो याला आपण? सॅल्वेज गुड्स. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. म्हणजे या उदाहरणामध्ये सॅल्वेज गुड्स आपणास दिलेले आहेत. फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज अवेलेबल टू यू. क्रेडिटर्स फॉर गुड्स परचेस. आता इथे क्रेडिटरचा ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स दिला आहे. आता इथे तारीख दिसते 31/12/3 आणि 31/12/4, म्हणजे इयर एंडिंग 31 डिसेंबरच आहे आणि या एक्झाम्पलमध्ये 31 डिसेंबरच डेट ऑफ फायर आहे, म्हणजे वर्षाच्या शेवटी आग लागलेली आहे, हे लक्षात घ्या. मग आता 31/12/2004 आग लागलेली असेल वर्षाच्या शेवटी, तर करंट इयर हे कसं येणार आहे? 1/1/2004 ते 31/12/2004 आणि याच्या मागील लास्ट इयर कसं येणार आहे? 1/1/2003 ते 31/12/2003. ठीक आहे, सिंपल पॉईंट आहे. इथे आपल्याला इयर एंडिंग आणि इथे दोन्ही वर्ष, आर्थिक वर्ष 12 महिन्याचे होत आहेत. मी सांगितलं होतं लास्ट इयर तुमच्या 12 मंथच येईल, परंतु करंट इयर 12 मंथ्स किंवा 12 मंथपेक्षा कमी सुद्धा येऊ शकतं. इथे 12 मंथचं आलेलं आहे. दोन्ही वर्ष ही 12 महिन्याचीच आहेत. आता क्रेडिटर्सचा ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स दिलाय, डेटरचा ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स दिलाय. पेमेंट टू सप्लायर, सप्लायर म्हणजेच क्रेडिटर्स, लक्षात घ्या. सप्लायर्स म्हणजे कोण? क्रेडिटर्स. सप्लायर्स मीन्स क्रेडिटर्स. आणि रिसीट फ्रॉम कस्टमर्स, कस्टमर म्हणजेच कोण? डेटर्स. म्हणजे डेटर्स आणि क्रेडिटरचे पॉईंट दिलेत आणि फक्त स्टॉक दिलाय आपल्याला 31/12/2003चा स्टॉक दिलेला आहे. आता 31/12/2003चा स्टॉक किती रुपये दिलाय? 26,304. म्हणजे याच्यामध्ये फक्त आपल्याला स्टॉकची व्हॅल्यू दिलेली आहे, आपण आज परचेसेस किंवा सेल्स दिलेले नाहीत. म्हणजे या उदाहरणामध्ये आपल्याला क्रेडिटर्स अकाउंटवरून परचेसेस शोधावे लागतील आणि डेटर्स अकाउंटवरून सेल्स शोधावे लागणार आहे. कंपनी सोल्ड गुड्स ॲट ए ग्रॉस प्रॉफिट ऑफ 50% ऑन सेल्स प्राइस. आता हाही पॉईंट महत्वाचा. मी सांगितलं होतं, जर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट दिला असेल तर मागील वर्षीचा ट्रेडिंग अकाउंट किंवा ग्रॉस प्रॉफिट रेशो कॅल्क्युलेट करायची गरज नाही, म्हणजे पहिल्या 2 स्टेप होणार नाहीत. म्हणजे हा पॉईंट इथे इझी करून दिलाय आणि हा पॉईंट त्याने आपल्याला जास्त वाढवून दिलेला आहे. स्टॉक वॉज इन्शुअर्ड, म्हणजे अमाऊंट ऑफ पॉलिसी दिली 24,810 आणि कॅल्क्युलेट क्लेम कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे. आता याच्यामध्ये पहिली स्टेप आहे लास्ट इयरचा ट्रेडिंग अकाउंट, ती करायची गरज नाही. दुसरी स्टेप जीपी रेशो, ती सुद्धा करायची गरज नाही आहे, कारण की जीपी रेशो आपल्याला दिलेला आहे किती टक्के दिला आहे? 50% आणि हा सेल्स प्राइसवरच दिलेला आहे. आणि मी सुरुवातीच्याच लेक्चरमध्ये सांगितलं आहे, जीपी हा नेहमी सेल्स प्राइसवर दिलेला असतो. जर तो परचेस प्राइसवर दिला असेल तर आपल्याला वर्किंग नोट करावी लागणार आहे. मग पहिली स्टेप आपण काय करणार आहोत? जीपी रेशो, आणि हा आपल्याला दिलेलाच आहे. लास्ट इयरचा ट्रेडिंग अकाउंट तयार करायची गरज नाही आहे किंवा जीपी रेशोचं इक्वेशन मांडायची गरज नाही आहे. जीपी रेशो मागच्या वर्षीचा किती आहे? 50%. म्हणजे या वर्षीचा जीपी रेशो सुद्धा आपल्याला किती टक्के विचारात घ्यायचा आहे? 50% विचारात घ्यायचा. आता मागील वर्षीचा ट्रेडिंग अकाउंट तयार करायचा नाही आहे. दुसरी स्टेप करंट इयरचा ट्रेडिंग अकाउंट, त्याला आपण मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट तयार म्हणतो. हा कशासाठी तयार करतो आपण? कॉस्ट ऑफ स्टॉक ऑन डेट ऑफ फायरसाठी. आता हा तयार करूया आणि हा चालू वर्षीचा असणार आहे, म्हणजेच फ्रॉम 1/1/2004 ते 31/12/2004.
2004 आग लागलेल्या तारखेपर्यंत असणार आहे. त्याला आपण मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट किंवा ट्रेडिंग अकाउंट सुद्धा म्हणू शकतो. पर्टिक्युलर्स रुपीज हा चालू वर्षाचा ट्रेडिंग अकाउंट आहे. आणि याच्यानंतर आपल्याला लॉस ऑफ स्टॉक आणि नंतर क्लेम अशा 2 स्टेप करायच्या आहेत. आता जी ज्यादा इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यासाठी आपल्याला एक वर्किंग नोट करावी लागणार आहे. मग वर्किंग नोट नंबर 1 सेंटरला म्हणतो मी क्रेडिटर्स अकाउंट आणि वर्किंग नोट नंबर 2 सेंटरला म्हणतो मी डेटर्स अकाउंट. आणि आपल्याला माहित आहे क्रेडिटर्स ही लायबिलिटी आहे आणि डेटर्स ही आपली ॲसेट आहे. लायबिलिटीचा ओपनिंग बॅलन्स क्रेडिट असतो आणि ॲसेटचा ओपनिंग बॅलन्स डेबिट असतो. आता क्रेडिटर्स 31/12/3 आणि 31/12/4 म्हणजे ओपनिंग आणि क्लोजिंग आहे. मागील वर्षाचे म्हणजे ओपनिंग. क्रेडिटरचा ओपनिंग बॅलन्स कोणत्या साईडला असतो? क्रेडिट साईडला. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन हे तुम्ही अकाउंट वगैरे व्यवस्थित ठेवू शकता. भरपूर वेळ तुमच्याकडे असणार आहे. क्रेडिटरचा ओपनिंग बॅलन्स किती आहे? 10,992. क्रेडिटरचा क्लोजिंग बॅलन्स किती आहे? 11,461. क्लोजिंग बॅलन्स शेवटी लिहायचा असतो. खाली टू बॅलन्स कॅरीड डाऊन 11,461 रुपये. ओपनिंग बॅलन्स क्रेडिटला, क्लोजिंग बॅलन्स डेबिटला. ओपनिंग बॅलन्स सुरुवातीला, क्लोजिंग बॅलन्स शेवटी. डेटरचं ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स दिलेला आहे. डेटर्स ही ॲसेट आहे. ॲसेटचा ओपनिंग बॅलन्स डेबिट असतो आणि तो सुरुवातीलाच घ्यायचा. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. ओपनिंग बॅलन्स डेटरचं किती आहे? 16,105 आणि क्लोजिंग बॅलन्स हा क्रेडिट असतो पण तो शेवटी लिहायचा असतो. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन आणि तो आहे 15,271 रुपये. या पद्धतीने आपण ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्सेस दाखवलेले आहे. याचा बाकी कुठे इफेक्ट होणार नाही, लक्षात घ्या. पेमेंट टू सप्लायर्स याची जर्नल एंट्री तुम्हाला माहिती असली पाहिजे. मी तर लिहून ठेवतो. पेमेंट टू सप्लायर्स सप्लायर्स म्हणजेच क्रेडिटर्स. म्हणजे क्रेडिटर्सना रोख रक्कम दिली, सिंपल एंट्री आहे. काय एंट्री होणार आहे? क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. मग याचं लेजर पोस्टिंग करूयात आपण. क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिटला काय लिहिणार आहोत? टू बँक अकाउंट. क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिट साईडला लिहा टू बँक अकाउंट. क्रेडिटर्सना किती रुपये दिलेले आहेत? 85,877 रुपये. 85,877 रुपीज. एकच इफेक्ट होणार आहे. आणि पुढे रिसीट फ्रॉम कस्टमर्स. रिसीट फ्रॉम कस्टमर्स म्हणजे मिळाले पैसे. रिसीट फ्रॉम कस्टमर म्हणजेच डेटर्सकडून रोख रक्कम मिळाली त्याची एंट्री काय होणार आहे? बँक अकाउंट डेबिट टू डेटर्स अकाउंट. बँक अकाउंट डेबिट टू डेटर्स अकाउंट. बँक अकाउंटच्या डेबिट साईडला आणि डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बँक अकाउंट किती रुपये मिळालेले आहेत आपल्याला? रिसीट फ्रॉम कस्टमर्स 1,21,437. 1,21,437 रुपीज. ह्या 6 ज्या ट्रान्झॅक्शन दिलेल्या आहेत त्याचं आपण वर्किंग नोटमध्ये पोस्टिंग केलं. याचा इफेक्ट कुठेही ट्रेडिंग अकाउंटला होणार नाही किंवा आपल्या कुठल्याही स्टेपमध्ये झालेलं नाही. हे एक्स्ट्रा अकाउंट्स आपण तयार केलेले आहेत आणि त्याचं एक्स्ट्रा पोस्टिंग आपण वर्किंग नोटमध्ये करून ठेवलं. स्टॉक ॲट कॉस्ट ऑन 31/12/2003. आता लक्षात घ्या, आपलं वर्ष कधी सुरू झालं? 1/1/04 31/12/04 संपणार आहे आणि हा स्टॉक दिलाय 31/12/03. म्हणजे मागच्या वर्षीचा क्लोजिंग स्टॉक आहे. म्हणजे 4चा काय असणार आहे? ओपनिंग स्टॉक. लक्षात घ्या, 2003चा क्लोजिंग स्टॉक आहे वर्षाच्या शेवटचा. 2004चा कोणता असणार आहे? ओपनिंग स्टॉक. आणि ओपनिंग स्टॉक कुठे दाखवतो आपण? डेबिट साईडला दाखवतो. टू ओपनिंग स्टॉक किती रुपये दिलेला आहे? 26,304. म्हणजे ह्याचा एकच इफेक्ट आपण इथं दाखवू शकतो. या सगळ्याच पोस्टिंगमधला हा स्टॉकचा इफेक्ट फक्त आपण आपल्या एक्झाम्पलमध्ये दाखवला, बाकी वर्किंग नोटमध्ये दाखवला. आता ग्रॉस प्रॉफिट सांगितलं 50% तो आपण इथं लिहून ठेवलेला आहे आणि अमाऊंट ऑफ पॉलिसी दिलेली आहे, सॅल्वेज गुड्स दिलेले आहेत. एक्झाम्पल एवढंच दिलं. मग आता ह्याच्यामध्ये मुलांचं कन्फ्युजन होतं की परचेसेस नाही आहेत, सेल्स नाही आहेत, मग ग्रॉस प्रॉफिट कशावर काढायचा, कॉस्ट ऑफ स्टॉक ऑन डेट ऑफ फायर कसे कॅल्क्युलेट करायचे. तर पहिल्यांदा आपण जे वर्किंग नोटमध्ये एक्स्ट्रा अकाउंट तयार केलेत ना ते अकाउंट्स क्लोज करूया. आपण क्रेडिटर्स अकाउंट आधी क्लोज करूयात. क्रेडिटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला फरक येणार आहे. बघूयात आपण. डेबिटचे एव्हरेज किती आहे? 85,877 प्लस 11,461. म्हणजे डेबिटची बेरीज आहे 97,338. दोन्ही बाजूला आली. त्यातून 10,992 वजा केले. फरक आलेला आहे 86,346. याला आपण स्टार करूयात आणि याला आपण म्हणायचं बाय क्रेडिट परचेसेस. फक्त परचेसेस म्हटलं तरी चालेल. मी तर फक्त क्रेडिट परचेसचा उल्लेख केला आहे. उधारीने माल खरेदी केला. आता हे क्रेडिटर्स अकाउंट जो दिलेला होता तो 3 ते 4 म्हणजे 2004चा होता.
मग 2004चं जे अकाउंटिंग आहे त्याच्यामध्ये परचेसेस दाखवूयात आपण. परचेस कुठे दाखवतो आपण, डेबिट साईडला टू परचेसेस 86,346, 86,346. म्हणजे काय लक्षात ठेवायचं आहे, क्रेडिटर्स अकाउंट हा कशासाठी तयार करतात, परचेसेसची रक्कम शोधून काढण्यासाठी. परचेसेसची रक्कम शोधून काढण्यासाठी क्रेडिटर्स अकाउंट तयार करतात. मग डेटर्स अकाउंट कशासाठी तयार करतो आपण, सेल्स शोधून काढण्यासाठी. सेलची रक्कम शोधून काढण्यासाठी आपण डेटर्स अकाउंट तयार करतो. ही एक नोट तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा. आता इथे डेटरचा क्रेडिट साईडची टोटल जास्त असणार आहे, डेबिट साईडला फरक येणार आहे. डेटर्स अकाउंटची क्रेडिट साईडची बेरीज बघूया. 1,21,437 प्लस 15,271 म्हणजे टोटल आलेले आहे 1,36,708. 1,36,708 वजा 16,105 रक्कम आलेली आहे, वजा बाकी आलेली आहे 1,20,603 रुपये. आणि डेबिट साईडला जो फरक आलेला आहे त्याला आपण म्हणतो टू क्रेडिट सेल्स किंवा फक्त सेल्स म्हणलं तरी चालेल. आणि ही सेल्सची रक्कम चालू वर्षाचा सेल्स आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स 1,20,603 रुपये मिळालेला आहे. बघा, एक्स्ट्रा कॅल्क्युलेशन आपण जे केलेलं आहे त्याचा आपल्याला इथे उपयोग झाला. आता यानंतर लगेच आपण अकाउंट क्लोज करत नाही, याच्यानंतर आपण काय शोधून काढतो, ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. ही बॅलन्सिंग फिगर नाही आहे, मी सांगितलं तुम्हाला सातत्याने, त्यामुळे त्याला स्टार अंडरलाईन करू नका. ग्रॉस प्रॉफिट रेशो 50% आहे ऑफ चालू वर्षाचं सेल्स किती आहे, 1,20,603. 1,20,603चा 50% काढूया, 1,20,603 गुणिले 50%. ह्या पॉईंटमध्ये येतोय 60,301.5. म्हणजे मी 60,302 असा घेतोय. किती घ्यायचं आहे आपण, 60,302 रुपये घेतलेला आहे. ठीक आहे. आता अकाउंट काय करूया आपण, क्लोज करूया. ट्रेडिंग अकाउंट चालू वर्षाचा आपण क्लोज केला की आपल्याला कॉस्ट ऑफ स्टॉक ऑन डेट ऑफ फायरची रक्कम मिळेल. टोटल बघूयात, 60,302 प्लस 86,346 प्लस 26,304. टोटल आलेले आहे 1,72,952. 1,72,952 वजा 1,20,603 रुपये, म्हणजेच फरक मिळालेला आहे 52,349. याला स्टार करून आपण म्हणतो बाय कॉस्ट ऑफ स्टॉक ऑन डेट ऑफ फायर. बाय कॉस्ट ऑफ स्टॉक ऑन डेट ऑफ फायर स्टार करूया, अंडरलाईन करूया. याला आपण म्हणतो बॅलन्सिंग फिगर, कॉस्ट ऑफ स्टॉक ऑन डेट ऑफ फायर. आता तिसरी स्टेप, लॉस ऑफ स्टॉक. लॉस ऑफ स्टॉक, मग त्याचं सूत्र लिहूयात. देअरफॉर लॉस ऑफ स्टॉक इज इक्वल टू कॉस्ट ऑफ स्टॉक ऑन डेट ऑफ फायर, कॉस्ट ऑफ स्टॉक ऑन डेट ऑफ फायर मायनस सॅल्वेज गुड्स, मायनस सॅल्वेज गुड्स. कॉस्ट ऑफ स्टॉक होता 52,349 वजा सॅल्वेज गुड्स दिलेले होते 5,723 रुपये वजा 5,723 रुपये, म्हणजे रक्कम आलेली आहे 46,626 रुपये. ज्या तारखेला व्यवसायाला आग लागल्या त्या तारखेला 52,349 रुपयाचा माल आगीमध्ये खराब झाला होता. पण त्यापैकी 5,723चा माल एक्सेप्शन म्हणजे वाचलेला होता, सर्व्हाइव्ह झालेला होता, सॅल्वेज झाला होता, तो आपण वजा केला, म्हणजे 46,626 रुपये मालाचं आपलं नुकसान झालेलं आहे. आता विमा कंपनी काय संपूर्ण रक्कम आपल्याला देणार नाहीये, कारण की विमा कंपनीने त्याच्यामध्ये कोणता क्लॉज ऍड केलेला आहे, ॲव्हरेज क्लॉज, म्हणजे प्रोपोर्शन अमाऊंट आपल्याला ती देते. मग त्यासाठी सूत्र आहे क्लेम इज इक्वल टू लॉस ऑफ स्टॉक इंटू गुणिले अमाऊंट ऑफ पॉलिसी. अमाऊंट ऑफ पॉलिसी म्हणजेच त्याला आपण सम इन्शुअर सुद्धा म्हणतो, डिवाइडेड बाय कॉस्ट ऑफ स्टॉक ऑन डेट ऑफ फायर. कॉस्ट ऑफ स्टॉक ऑन डेट ऑफ फायर इज इक्वल टू लॉस ऑफ स्टॉक किती झाला होता आता, 46,626
46,726 गुणिले कॉस्ट ऑफ सॉरी अमाऊंट ऑफ पॉलिसी किती दिलेली आहे बघा. अमाऊंट ऑफ पॉलिसी किती दिलेली आहे 24,810. 24,810 भागिले कॉस्ट ऑफ स्टॉक ऑन डेट ऑफ फायर किती आहे 52,349 रुपये. ही एवढे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. करूयात तर त्याचं कॅल्क्युलेशन. 46,726 गुणिले 24,810 भागिले 52,349. ही रक्कम कमी पाहिजे, ही रक्कम जास्त पाहिजे आहे ती 22,097.6 म्हणजे 22,098. 22,098 ही रक्कम आपणास कशाची मिळालेली आहे क्लेमची मिळालेली आहे. या पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. थँक्यू.